आलाय. आशा सोडली होती अमित कांबळेने, परंतु थ्रो थोडासा दूर वरतून आला, त्यामुळे तो बचावला. पहिला चेंडू डॉट बॉल. काल रात्र मित्रांनो आपण पाहतो आपल्या नावावरती केली. पहिला सामना गमावल्यानंतर कुणालाही वाटलं नसेल की कासार आंबोली संघ कासरसाई करंडकाच्या बक्षीस पात्र फेरीत पोहोचेल, परंतु एक मॅच गमावल्यानंतर त्यांनी खर तर पाठीमागे वळून पाहिले नाही. प्रत्येक सामन्यामध्ये जिंकत जिंकत पुढे आले आणि यावेळेस एक शानदार स्क्वेअर कट, टकाटक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पटापट खणखणी चौकार, 4 धावा. पहिल्या काही सामन्यांमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर नक्कीच बंटी लांडगेची बॅट जरासं शांत पाहायला मिळाली होती. पाहूया या महत्वाच्या मॅच मध्ये दरम्यान इथे शपोल खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि एका धावेसोबतच धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती आहेत. माळुंगे क्रिकेट क्लब संघाची संघनायकांना विनंती आहे, आपल्यासाठी जे किट आहे ते किट घेण्यासाठी आपण या बक्षीस पात्र फेरीमध्ये असणाऱ्या 4 टीमसाठी प्रामुख्याने सेमीफायनल संघासाठी सुंदर किट प्रामुख्याने या ठिकाणी आहे, ते किट घेण्यासाठी आपण या. ओहो, इथे मात्र बॅटची एज, मोठा आवाज आलाय. पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. फलंदाज होत आहेत बाद अमित कांबळे. लीग मॅचेस मध्ये चांगली बॅटिंग राहिली, परंतु आता या क्वालिफायरच्या मॅच मध्ये अमितची बॅट शांत, तो तंबूच्या आसऱ्याला विकेट. नवीन फलंदाज शंकर सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. काल रात्रीच मित्रांनो प्रामुख्याने आपण पाहिलं अखिल कासारंबोली संघ या कासरसाई करंडकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. लीग मधील काही सामन्यांमध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय शंकर सुतार उपस्थित नव्हते, परंतु प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनल मॅच साठी ते नक्कीच आले आणि त्यांचा इम्पॅक्ट जबरदस्त राहिला. अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब या संघाचे नक्कीच आपण पाहतोय जुने जाणते क्रिकेटपटू आणि प्रामुख्याने नक्कीच आपण पाहतोय कासारंबोली गावातील ते प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. दरम्यान यावेळेस राजू थोडेसे थांबतायत. दरम्यान मान्यवरांचं प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. या उद्योजक भावी सरपंच दीपक शेठ सावळे प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत करूयात आणि जाऊया मैदानामध्ये. 5 धावा धावफलकावरती. यावेळेसचा चेंडू परत एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट येतोय, निर्धाव येतोय. तर इथे तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीम आपण पाहतोय. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी जो पाठवलाय. 5 रन ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. योग्य निर्णय नक्कीच त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून येणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे असणारे सर्व आदरणीय सिकंदर भाऊ भोसले देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. कासरसाई करंडक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. काल या क्रीडांगणावरती त्यांना आपण खेळताना पाहिलं. दरम्यान पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. नक्की चेक केलं जाते. सरपंच या ठिकाणी कळवतात इट्स वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल होताना नक्कीच आपण पाहतोय. अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू सक्करगी. हो, यावेळेस देखील चांगला बॉल, कुठल्या स्पॉटवरती बॉल पिच होते. झपकन विकेट किपर निखिलच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलचा मारा वाढतोय. षटक क्रमांक पहिलं. अगोदर
नेरे संघाचा एक सामना आपण पाहिला आजच्या या दिवसातील पहिली मॅच प्रामुख्याने आपण पाहिली रायझिंग स्टार विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. तिकडे चांगला खेळ करत बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचले नेरे संघ. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. मागच्या बॉलची कार्बन कॉपी होती. सलगचे 2 चेंडू निर्धाव आले. षटक संपलंय पहिलं. राजू सकरगी गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाची स्पीड गन आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीचे षटक हाताळले. 6 धावा खर्च केल्यात आणि अमित कांबळेला बाद केलंय. तर आता मैदानावरती नक्कीच मत इथून पुढे 24 चेंडूंचा डाव जो शिल्लक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळशी सम्राट कासारसाई आणि समस्त ग्रामस्थ कासारसाई यांचं एक जबरदस्त एक बहारदार आयोजन नियोजन. कासारसाई करंडकाचा देदीप्यमान सोहळा. या स्पर्धेचा असणार अंतिम दिवस याच्यासाठी केला टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो अंतिम दिवस प्रामुख्याने आपण पाहतोय. अंतिम रात्र तर म्हणता येईल. नक्कीच डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणारी क्रिकेट स्पर्धा बऱ्याच दिवसांपासून मित्रांनो आपण पाहतोय. स्पर्धेची नक्कीच आपण पाहतोय चाहुल मुळशी टेनिस क्रिकेट चाहत्यांना होती. कासारसाई करंडक स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्पर्धेची अनाउन्समेंट झाल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय नियोजित तारखेपेक्षा खरं तर एक आठवडा ही स्पर्धा थोडीशी उशिराने प्रेक्षकांच्या भेटी झाली. परंतु डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा प्रामुख्याने आपण रंगताना पाहिले. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी विराज जाधव गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवात थोडीशी संत सावध होताना आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल. नकारात्मक चेंडू नक्कीच आपण पाहतोय. शॉकिंग हेडला मुळशी तालुक्याचा फरदीन म्हणून तर ज्या खेळाडूची ओळख आहे तो बंटी लांडगे. छोटा पॅकेट बडा धमाका. समोर गोलंदाजी मार्क वरती विराज. फ्री टॉन. फ्रीटचा बॉल उडवला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉल जातोय एक टप्पा घेत अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पार. 4 रन. चौकार. नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल आलाय. धावफलकावरती आता 12 धावा आहेत. फ्री टॉन आहे. फ्रीटची संधी पुन्हा एकदा. या अगोदरच्या फ्रीट वरती चौकार वसूल केलाय. यावेळेसचा चेंडू गुडघा टेकवत ऑन साइडला आपण पाहतोय खेचण्याचा प्रयत्न होता. वाऱ्याचा प्रचंड वेग आज नक्कीच आपण पाहतोय. स्पर्धेतील या अगोदरच्या 4 दिवसांच्या तुलनेमध्ये फायनल डे मध्ये आपल्याला वाऱ्याचा फार मोठा प्रभाव नक्कीच अनुभवायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची बाहेर भाऊची कडा घेत चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते 4 धावेंची हमी. चौकार येतोय. थैंक यू करंडक ये टूर्नामेंट देखने के लिए यहाँ पर मिस्टर दीपक जी तिवारी सर उपस्थित है. उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. उनको रिक्वेस्ट है कि आप यहाँ पर स्टेज पे आइएगा. कासारसाई करंडक में आपका तहे दिल से स्वागत है. दीपक सर आप स्टेज पे आइएगा. 16 रन 16 रन 1 विकेट के नुकसान पर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला आपण पाहतोय. नक्कीच या अगोदर आपण धावा थांबलेल्या पाहिल्या परंतु षटक क्रमांक 2 मध्ये छोट्याशा चुका झाल्या आणि त्या चुका नक्कीच आपण पाहतोय विराजला आणि नेरे संघाला थोड्याशा महाग ठरल्या. कारण फ्रीटच्या बॉल वरती चौकार येताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक इथे दुसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना विराज शंकर सुतार सरळ बॅटनं फटका खेळतायत. इनफिल्डला क्लिअर केलंय. एफर्टलेस स्ट्रोक. परफेक्ट मिडल. बॉल सीमा रेषा पार. 4 रन. चौकार. थैंक यू डीजे. 21 रन 1 विकेट के नुकसान पर. 21 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्तानं हालांकि जो लेदर बॉल क्रिकेट है उसमें बहुत जो स्टूडेंट्स है जो प्लेयर्स है उनको एक अच्छा रास्ता दिखाने वाले उनके कोच दीपक जी तिवारी सर यहाँ पर मौजूद है. फिर से एक बार उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. आणि याही वेळेला आपण पाहतो एक सुंदर फटका पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत
भरपूर समाचार घेतलाय शंकर सुतार यांच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. ऑन साइडला खेळलेला हा चेंडू पुन्हा एकदा हो इथे कानिफ जाधवचा आज दिवस नक्कीच थोडासा खराब जरूर दिसतोय. दरम्यान इथे थोडीसे मिसफील्ड आणि त्यानंतर आलेला चौकार. या चौकारासोबतच तुम्ही पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा या षटकामध्ये. मिस्टर दीपक जी तिवारी सर यहाँ पर मौजूद है, उनका हम फिर से एक बार ते दिल से स्वागत करते हैं. लेदर बॉल जो क्रिकेट है वहां पर वो कोचिंग करते हैं और जो नेक्स्ट जनरेशन है क्रिकेट के लिए उनका बहुत ही बड़ा योगदान है. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 29 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले मध्ये षटक क्रमांक पहिलं पूर्णपणे नियंत्रित होतं. राजू यांनी केवळ 6 धावा खर्च केल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये विराज हा थोडासा महागडा राहिला. त्यानंतर मात्र मैदानावरती आपण पाहतोय आता विराजचं षटक कव्हर करायचंय. त्या धावा नक्कीच कुठेतरी अतिरिक्त खर्च झाल्यात, त्या धावा रोखायच्या आहेत. त्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतील आणि ही बाब आपण नेरे संघाकडून पाहिलेली आहे या अगोदर अनेक वेळा. नक्कीच आपण पाहतोय एखादा गोलंदाज जर महागडा ठरला तर इतर गोलंदाज त्या गोलंदाजाचं षटक कव्हर करतात, ती धावा कमी खर्च करतात. हे चित्र पाहिले, परंतु आता मैदानावरती हा मंच मोठा आहे आणि या मंचवरती नक्कीच आपण पाहतोय जो पंच मारेल तो सरपंच बनणार आहे. तर आता नक्कीच इथे बंटी लांडगे आणि शंकर सुतारी जोडी चांगले फटके खेळण्यासाठी जाणले जातात. त्यांच्याकडे फार मोठी प्रतिभा आहे आणि ते आता मैदानावरती नक्कीच ही जोडी सेट झाली म्हणता येईल दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. तेजस जाधव. तेजसचा पहिलाच बॉल. पुन्हा एकदा इथे प्लॅन मिस. चेंडू आलाय डॉट. बंटी लांडगे यांचे मोठे बंधू अक्षय भाऊ लांडगे प्रसिद्ध बैलगाडा मालक देखील प्रामुख्यानं मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतो. 29 धावा धावफलकावरती. बॉल पंच केलाय. वाह, एक सुंदर प्रहार आणि याही वेळेला नजाकत कल्पकता चौकार येतोय. 4 धावा. (33 रन 33 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही संघांची समर्थक बहुसंख्येने आलेत. विशेषतः आपण पाहतोय कसरसई गावावरून अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावरती असणारं नेरे गाव आहे. ओ यावेळेस फॉलिंग स्वीप आणि बॉल जातोय तो सरळ लॉंग स्टॉप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी लांडगे छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर वार करे गंभीर. वार पे वार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरुवात थोडीशी येस थँक्यू डीजे माऊली साऊंड सेन्सर मनापासून आभार. डीजे अवधूत आणि त्यांची संपूर्ण टीम. एक खणखणीत एक दणदणीत आवाज या स्पर्धेला. 37 रन लॉस ऑफ 1. 37 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3. यस अजून एक पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहतो चांगला बॉल होता. आता बुंदात टाकलेला चेंडू अगदी हार्ड लेंथ हिट केली आणि त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी संत सावध झाली, परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये नक्कीच आपण पाहतोय गिअर शिफ्ट केला अखिल कासार अंबोली क्रिकेट क्लब संघातील खेळाडूंनी. आरंभाच्या कठीण काळात धैर्य आणि चिकाटी राखणं आवश्यक असतं. प्रत्येक अडथळा आणि अडचणी शिकण्याची संधी असते. यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक अडथळ्याला सामोरं जाऊन त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकणं महत्वाचं. सुरुवात ही कठीण प्रक्रियेची भाग असली तरी त्या सुरुवातीला आपल्या सामर्थ्याची आणि परिश्रमाची परीक्षा असते. यावेळेस परत एकदा परफेक्ट मिड ऑफ द बॅट. शंकर सुतार goes down the ground and goes out of the ground for the 6 maximum. Thank you DJ. 44 रन 44 धावा धावफलकावरती आहे. आरंभाच्या कठीणतेला सामोरं जाऊन आपल्या ध्येयाकडे दृढपणे वाटचाल करणे प्रामुख्याने यशाचं खरं चिन्ह. आणि आता मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय सुरुवात संत सावध जरी झाली असली तरी त्यानंतर मैदानावरती आम्ही नक्कीच एक मोठ्या टार्गेट पर्यंत जाऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे. 44 रन. तेजस जाधवचा पुढचा बॉल मिड ऑफला खेळला आहे.
नक्कीच आपण पाहतोय कलेक्शन झटपट वेगाने झालं, थ्रो देखील केला, परंतु फलंदाज घरट्यामध्ये सेफ आहेत. एक धाव मिळते. नक्कीच आपण पाहतोय मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवणारे शंकर सुतार आहेत. या अगोदर देखील त्यांचा उल्लेख निश्चितच प्रामुख्याने आपण केला. दरम्यान 3 षटकं संपलेले आहेत. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 6 बॉलवरती 6 धावा, पुढच्या 12 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 39 धावा इतना ज्या पाहायला मिळाल्यात. तर आता मैदानावरती षटक क्रमांक आपण पाहतो. चौथा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. सरसाई करंडकामध्ये अनेक पारितोषिक आहेत, अनेक बक्षीस आहेत आणि नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेतील पहिलं पारितोषिक 1,11,000 रुपयांचं जे कॅश प्राइज, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट फ्लडलाईट्स मध्ये प्रामुख्याने आपण पाहतो. नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळाली. सुंदर क्रीडांगण, या क्रीडांगणाबद्दल आपण भरपूर चर्चा निश्चितच केलेली आहे. खेळाडूंचे अनेक अभिप्राय आपण ऐकलेले आहेत आणि जो खेळाडू या मैदानावरती येतोय तो त्याचं मन प्रसन्न होत आहे. पुन्हा एकदा थोडंसं दूरवरतून टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॉल निखिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर समोरच्या दिशेला खेळला, त्यावरती सिंगल घेतली आणि एका सिंगल सोबतच धावफलक जाईल पुढे. स्कोर कार्डवरती 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कठीण सुरुवात आणि अडचणींचा सामना यशाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक. प्रत्येक अडचणीचा सामना करताना त्यातून शिकणे आणि सुधारणा करणे महत्वाचं. यश प्राप्त करण्यासाठी कार्यक्षमतेमध्ये वाढ, आपल्या कार्यातील उत्कृष्टता आणि चिकाटीची आवश्यकता प्रामुख्यानं या क्रिकेटच्या मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, चेंजेस केले जातील. बंटी लांडगेचे फॉलिंग स्वीप आणि पॅडल स्वीपच्या धावा रोखण्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअरला गेला डीप मध्ये फिल्डर. सेट जो केलेला आहे, चेंडू टाकला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून, तो चेंडू पुन्हा एकदा पंच केला कव्हर्सला. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, होकार नकार. ओ नशीब आहे, नशीब साथ देतय. या अगोदर देखील अशा पद्धतीने आपण पाहतोय अमित कांबळे देखील बचावला होता आणि इकडे बंटी देखील बचावला गेलाय. 48 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. चर्चा नक्कीच आपण पाहतोय. थोडस शांत वातावरण मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. त्या शांत वातावरणाला अशांत करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कोण करणार हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. 48 धावा, 48 एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती निखिलचा हा चेंडू मात्र सुरेख. चेंडू टाकायचे बंटी पासून आपण पाहतोय. नक्कीच एकाचला लेंथ मध्ये जर त्याला चेंडू टाकले तर नक्कीच तो त्याच्यावरती आक्रमण करतो. त्यामुळे नक्कीच त्यावेळेस निखिल आपण पाहतोय टप्पा देखील बदलतात. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बॉल स्विंग देखील होताना पाहायला मिळालं. डॉट आलाय धावफलकावरती 48. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना निखिल पुन्हा एकदा बॅटचा फ्लो जबरदस्त आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जरूर चर्चा होती शंकर सुतार आणि बंटी लांडगे यांच्यामध्ये की रिव्ह्यू घ्यायचा का, परंतु शंकर सुतार यांनी सांगितले की काही आवश्यकता नाही. हा बॉल अगदी बॅटच्या जवळून रीच पासून गेलेला आहे. जी चर्चा केली की एखादा गोलंदाज जर मैदानावरती महाग ठरला तर दुसरा गोलंदाज येऊन त्याचा षटक कव्हर करतो. आणि आता निखिल मैदानावरती आपण पाहतोय या अगोदर गोलंदाज महाग ठरलेत, परंतु कव्हर अप करतायत त्या षटकांना. लगातारचे 2 डॉट आलेत. 4 बॉलवरती फक्त 3 धावा. अजून एक चांगला चेंडू, याही वेळेला DOT डॉट बॉल. 48 धावा स्कोर कार्डवरती आहे. काय गोलंदाजी केली ओव्हर नंबर 4 मध्ये. निखिल येळवंडे इज द मॅन. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर सलगचे 3 डॉट बॉल आहे. आता जरी शेवटच्या बॉलवरती एखादी बाउंड्री आली तरी हे षटक निरसंघाच्या दृष्टिकोनातून चांगलंच राहील. 48 धावा, परंतु कुठल्याही पद्धतीने मैदानावरती षटकार किंवा चौकार खेळू द्यायचं नाहीये. हा प्रयत्न निखिलचा सफल झालाय. डॉट बॉल तर पंचांनी कळवलाय, परंतु फलंदाजानं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. वाईड बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. DRA ची मागणी, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर प्रामुख्याने या ठिकाणी होईल. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, चेक करतील. परंतु फिल्डिंग टीम कॉन्फिडंट आहे की हा योग्य चेंडू निश्चितच असेल, त्यामुळे ते एंड बदलण्याच्या तयारीमध्ये दिसतात. दरम्यान थर्ड अंपायर त्या ठिकाणी आपण पाहतोय चेक करताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दरम्यान आपण अतिथींचं स्वागत करूयात या स्पर्धेसाठी. मित्रांनो, वसुंधरा हॉस्पिटलचं फार मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि प्रामुख्यानं वसुंधरा हॉस्पिटलचे सन्माननीय विजय वनवे सर प्रामुख्यानं उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 48. 48 धावा, केवळ 3 धाव्यांचे हे षटक.
गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघासाठी दिलासा देणार आणि या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय कमबॅक करणार हे षटक निखिल येळवंडे यांच्या माध्यमातून जे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. 48 धावेवरती धावफलक, एक फलंदाज बाद, 4 ओव्हर नंतर 48. शंकर सुतार खेळतायत 8-20 वरती, बंटी लांडगे खेळतायत 17 बॉल 25 वरती. अटॅक चांगला झाला परंतु निखिलच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बंटीला थांबवण्याचं काम प्रामुख्याने इथे निखिल करताना पाहायला मिळालेले आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी राजू सकरगे पहिली ओव्हर राजू यांनी हाताळली. आता शेवटची ओव्हर देखील घेऊन ते गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पाहूया अंतिम 6 चेंडूवरती राजू कशी गोलंदाजी करतील. शंकर सुतार यांच्यासाठी डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर्ड पॉइंटला फिल्डर आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस देखील लॉफ्टेड हिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटांनी बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय निर्धाव येताना जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच असली पाहिजे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी 3.5 अक्षरांचा शब्द. क्रिकेट या खेळाची वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खेळला जातो परंतु तितकाच आनंद या खेळामधून मिळतो. यावेळेस खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, शंकर सुतार यांचा वार फिर से एक बार, ये है षटकार, सिक्सर. या षटकारासोबतच धावफलक पोहोचले 54 वरती. सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. ती मनगटी पावर दाखवली. परत एकदा याही वेळेला आपण पाहतोय जागेवरतूनच कुठल्या प्रकारे फुटवर्क नाही आहे तरी देखील आपण पाहतोय मैदानावरती शंकर सुतार यांच्या बॅट मधून धावा मोठ्या प्रमाणावरती बनतात आणि ते देखील आपण पाहतोय निखिल निराशा व्यक्त करतायत. अजून चांगला थ्रो अपेक्षित होता. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील आणि या 2 धावेसोबतच धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 56 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्वप्न पाहिले कासरसाई करंडकाच्या त्या मानाच्या करंडकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरायचं आहे. जे अशक्य वाटते ते स्वप्न पाहायचे. ज्या शत्रूला कोणी पराभूत करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचे. ज्यावेळेस माझे पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस समोर एवढेच दिसते तो स्टार मला गाठायचा आहे. त्यासाठी कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर न थांबता नॉन स्टॉप सुसाट चौकार. साठ धावा धावफलकावरती आहे. या षटकामध्ये एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाव. पहिला बॉल डॉट आला. शंकर सुतार 12 बॉल 32 वरती खेळताना कासारंबोली टीम कडून प्रामुख्याने आपण पाहतोय अँकर रोलची भूमिका. पुन्हा एकदा याही वेळेला लॉफ्टेड हिट ऑन साइडला खेळलेला फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मूळ या ठिकाणी पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी बंटी लांडगे रनआउट होत आहेत परंतु मैदानावरती स्ट्राईक ही शंकर यांच्याकडे असणार आहे आणि या धावातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती 60 धाव आहेत. ही एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल आणि स्कोर कार्ड अपडेटेड स्कोर कार्ड नक्कीच आपल्यापर्यंत जे पोहोचवलं जाणार आहे. 61 61 धावा. तर नवीन फलंदाज नॉस्ट्राइक एंडला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन फलंदाज बाद 61 धावा धावफलकावरती. पहिला विकेट मित्रांनो पहिल्या षटकामध्ये गेला आणि त्यानंतर दुसरा विकेट हा अंतिम ओव्हरच्या सेकंड लास्ट बॉलवरती गेला. मोठी पार्टनरशिप आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाली शंकर सुतार आणि बंटी लांडगे या जोडीमध्ये. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये नॉन स्ट्राइकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट बॉल आणि तो चेंडू मात्र इथे मिस टायमिंग. बॉल थेट विकेट कीपर निखिल यांच्या हातामध्ये. विकेट येईल. तर इथे फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेले आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 61 61 धावा धावफलकावरती. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 62 इज अ टार्गेट. 62 धावेंचं आव्हान प्रामुख्याने आपण मैदानामध्ये पाहतोय. 62 इज अ टार्गेट.
दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांच्या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाचे असणारे अष्टपैलू खेळाडू, चांदे नगरीचे उद्योजक विशालबू मांडेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार कसरसाई करंडकाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जावे मैदानामध्ये सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळलं. सलामीर फलंदाज, ओपनर बॅटर्स किरण जाधव, निखिल एळवंडे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती ओमकार उर्फ नाना भिलारे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. या स्पर्धेमध्ये मित्रांनो हायएस्ट विकेट टेकर आहेत, लिडिंग विकेट टेकर आहेत. 4 मॅचेस मध्ये 10 विकेट्स ओमकार यांच्या नावावरती आहेत. काल एका सामन्यामध्ये आपण पाहतो त्यांनी 5 फॉर कोलला 5 विकेट. डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून टाकला. तो चेंडू कव्हर पॉइंटला ढकलला, त्यावरती घेतली ती एक सिंगल आणि या सिंगलनं संघाचा धावफलक आपण पाहतोय अकाउंट ओपन झाले, खातं उघडले गेले. जय श्रीरामचा नारा दोन्ही संघाच्या डगआउटमध्ये ऐकायला आला. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाल तो कुंती मातेचा अर्जुन झाला, ज्याला राम एक देव म्हणून कळाल तो अंजनीचा हनुमान झाला आणि ज्याला राम एक शब्द म्हणून कळाल तो बाल्यकोळीचा वाल्मिकी झाला. ज्याला राम नाम कळालं त्याला सर्व काही कळालं. जय श्रीरामचा नारा प्रामुख्याने आपण काल अखंड हिंदुस्थानामध्ये तो हिंदुत्सव साजरा होताना पाहायला मिळाला. 1 एप्रिल रोजी प्रामुख्यानं या कासारसाई नगरीमध्ये देखील आपण पाहतोय मोठा उत्सव प्रामुख्यानं तो साजरा होणार आहे. समस्त ग्रामस्थ कासारसाई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय श्री रामनवमी महोत्सव प्रामुख्यानं आपल्या भेटीला येणार आहे. दरम्यान आजकडे जाव्यात पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. 62 धावा, 62 इज अ टार्गेट. 62 धाव्यांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग सुरू होतोय. पहिल्या बॉलवरती पहिली धाव घेतली, दुसरा चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय. निखिल तो चेंडू मिस करताना पाहायला मिळाले. ड्राईव्ह, परंतु कव्हर्सला फिल्डर आहेत आणि तिकडे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. हा चेंडू देखील डॉट, निर्धाव. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव धावफलकावरती आहे. 62 धावा. पाहूया बचाव केला जाईल की चेस केल्या जातील. पुन्हा एकदा याही वेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. हा चेंडू देखील आलाय. DOT डॉट. सलगचा तिसरा चेंडू डॉट आहे. ओमकार उर्फ नाना भिलारे या स्पर्धेतील हायएस्ट विकेट टेकर आहेत.
पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली. पहिल्या 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केले तर सलगचे 3 चेंडू डॉट. 3 बॉल डॉट आल्यानंतर नक्कीच किरण जाधव आणि निखिल यांच्यामध्ये थोडीशी बातचीत आपण पाहतोय. काहीसा कानमंत्र दिलेला आहे. यावेळेस रिवर्स खेळलाय. घी अगर सीधी उंगली से न निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि मैदानाच्या आतमध्ये अल्टी पल्टी स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. 4 धावा चौकार रिव्हर्सचा. फाइव रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्सच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता शरीराचा वेध घेतोय हा चेंडू. डॉट बॉल आलाय. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने सुरुवात होती त्याच पद्धतीने इकडे देखील सुरुवात आहे. कमी धावसंख्येने षटक संपले पहिलं आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 5. एकही विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाब कारण पहिल्या इनिंग मध्ये एक फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद होताना पाहायला मिळाला होता. 5 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0. षटक क्रमांक 2 साठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब या टीम कडून अमित कांबळे येतात गोलंदाजी मार्कवरती. कसरसई करंडक या स्पर्धेमध्ये एकंदरीतच मित्रांनो आपण पाहिलं 30 संघ सहभागी होताना जे पाहायला मिळाले आणि त्यामधून 5 टीम आपल्याला आता प्रामुख्यानं फायनल डे मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जे पाहायला मिळतात. त्यामध्ये आता या 2 संघांची लढत आहे. अमित ओव्हर नंबर 2 साठी अमित कांबळे येतात. स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑन रिजनला फिल्डर बॅटची टॉप एज घेत चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये आणि नक्कीच एस्टनच्या पाठीमागे हा चेंडू थांबवला. त्यावरती प्राप्त होते ती एक सिंगल आणि या सिंगल सोबतच धावफलक आपण पाहतोय पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती एका धावेने धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 6. यावेळेस मात्र जागेवरतूनच उचलला हा बॉल. पिकअप स्ट्रोक आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. येतोय एक पॉवरफुल विकेट षटकार. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार षटकारांना धावफलक जाऊन पोहोचते 12 या अंकावरती. गिअर शिफ्ट करण्याची वेळ दुसऱ्या षटकामध्ये या सामन्यामध्ये निश्चित झाली. वाईड चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 13. ज्या पद्धतीनं पहिला डाव सुरू होता मित्रांनो त्याच पद्धतीनं या मॅच मधील दुसरा डाव देखील सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा कमी. दुसऱ्या षटकामध्ये षटकार चौकारांना सुरुवात झाली. धावा आल्या. षटकारानंतर आलेला वाईट बॉल. धावफलकावरती 1 ने वाढ 13. पुन्हा एकदा यावेळेस खराब चेंडू. त्यावरती पुरेपूर समाचार. षटकार तर आलाय परंतु आता तिसऱ्या पंचांची मदत. ओव्हर द वेस्ट बीमर चेक साठी तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. अगदी पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग यामध्ये साम्य नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते कारण पहिल्या ओव्हर मध्ये कमी धावा दुसऱ्या षटकामध्ये धावा वाढतायत. धावा नक्कीच आपण पाहतोय झटपट वेगाने पुढे जात आहेत. आता बीमर चेक साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तेरा धावा धावफलकावरती आहेत. त्या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर महेश जाधव सर चेक करतायत. क्रिक लाईक स्पोर्टच्या रूम मध्ये थोडेसे आता ते बिझी होत आहेत. स्लो मोशन मध्ये आता नक्कीच आपण बघतो चेंडू पाहिला जातोय की कशा पद्धतीनं तो चेंडू बॅट वरती क्रेडिट झाला. त्यावेळेस तो ओव्हर द वेस्ट आहे का बऱ्याचशा गोष्टी आता नक्कीच त्या ठिकाणी चेक होतील. प्रतीक्षा आहे की निर्णय काय येणार. तिसरे पंच फेअर डिलिव्हरी योग्य चेंडू आहे
आणि या षटकारानं धावफलक नक्कीच आपण पाहतोय पुढे जाते. 19 धावा, 19 रन. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार, कारण 2 षटकारांच्या मध्ये एक वाईट बॉल आहे, ती नक्कीच इलिगल डिलिव्हरी. त्यामुळं बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतो. धावफलकावरती आपल्याला जे आढळताना झटपट पाहायला मिळाले. 19 धावा. यावेळेस मात्र भुंद्यात टाकलेला बॉल हार्ड लेंथ हिट केली. मिड ऑनला खेळलेला चेंडू, त्यावरती एकेरी धाव आणि एका धावेनं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 20 धावा. 2 षटकार आल्यानंतर निखिल यांनी संयम दाखवला. मन बनवलं होतं की आता या चेंडूवरती मोठ्या अटॅक साठी न जाता सिंगल डबल साठी जायचे, स्ट्राईक रोटेट करायचे, धावफलक हलतं ठेवायचंय, कारण रिस्की शॉट खेळायचा नाहीये. खराब चेंडूवरती आक्रमण तर करायचंच आहे, चांगल्या चेंडूला सन्मानही द्यायचा आहे. हे क्रिकेट आहे. दरम्यानचा चेंडू, यावेळेस किरण जाधव चेंडू पाठवतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. त्यावेळेस मात्र बॅटची कडा आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. कुठल्या प्रकारे धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 24. पुढच्या 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 38 धावा. करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट मध्ये फारसा खरं तर डिफरन्स नाहीये. मैदानावरती तुम्ही पाहू शकाल 18 बॉल 38 ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट हा 12.67 वरती आहे आणि करंट रन रेट जर तुम्ही तपासला तर तो एक्झॅक्ट 12 आहे. तर मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय याच धावगतीने धावा बनवायच्यात. 18 चेंडू 38 धावेची गरज आहे. संघाच्या संघनायकाचं लक्ष जरूर वेधेल. 25 मिनिटं आपल्याकडे आहेत 5 षटकं पूर्ण करण्यासाठी, त्यामुळे थोडीशी घाई करा, स्पीडअप करा, वेळ वाचवा. मुळशी सम्राट कासरसाई आणि समस्त ग्रामस्थ कासरसाई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी या कासरसाई करंडकाचं एक देदीप्यमान आयोजन. तर चला, यानंतर न होणाऱ्या ज्या सेमीफायनलचे ड्रॉ आहेत ते आपण या ठिकाणी करणार आहोत. 4 शिट्ट्या नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामधून कुठल्या संघासोबत सेमीफायनलची मॅच खेळणार त्यासाठी हा ड्रॉ आहे. तर माळुंगे क्रिकेट क्लब, न्यू गोल्डन बावधन आणि माणुसकी वॉरियर्स दिवड या तिन्ही संघाचे प्रतिनिधी लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती या. चालू सामन्यातील विजेता, विनर अशी एक चिठ्ठी असणार आहे. तर ते सेमीफायनलचे ड्रॉ होतील आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांची सेकंड सेमीफायनल आपण घेणार आहोत. त्यामुळे नक्कीच विनंती आहे लगेचच या ठिकाणी लॉससाठी, सेमीच्या ड्रॉसाठी संबंधित संघाने उपस्थित राहायचे, कारण ही मॅच पूर्ण होण्याच्या अगोदर आपल्याला ते सेमीचे ड्रॉ करायचे आणि पुढच्या सेमीफायनलचा जो पुढची मॅच आहे त्या मॅचचा टॉसही करायचा आहे. त्यासाठी लवकरात लवकर या. माळुंगे क्रिकेट क्लब, न्यू गोल्डन बावधन आणि माणुसकी वॉरियर्स दिवड या संघातील खेळाडूंना विनंती आहे आपण सेमीच्या ड्रॉ साठी यायचे. तर जाऊया मॅच कडे. 2 ओव्हर पूर्ण, धावफलकावरती 24, 18 बॉल 38 ची गरज. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहतोय या कासरसाई करंडकाचे असणारे भक्कम आधारस्तंभ म्हणून प्रामुख्याने ज्यांची ओळख आहे, स्पर्धेसाठी मित्रांनो ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि सातत्यानं क्रिकेट खेळाडूच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व, कासरसाई नगरीचे माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय माऊलीआबा केमसे उपस्थित झालेत. आपण मनापासून स्वागत. आणि नक्कीच कासरसाईचे जेम्स बॉन्ड म्हणून देखील त्यांची ओळख आहे, आपण हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅच कडे. 25 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. समीर कांबळे गोलंदाजी मार्कवर, एस्टांच्या पाठीमागे ओमकार उर्फ नाना विकेटच्या क्लोज. ओहो हो, फुल ऑफ लेनचा बॉल मिस झाले. किरण स्वतःवरती निराशा व्यक्त करतात, कारण थोडंसं डाव्या एस्टीच्या दूरवरतून आलेला उतरता फुल टॉस बॉल ते मिस होताना तर पाहायला मिळाले. त्यावरती केवळ एक सिंगल मिळाली. धावफलक एका धावेने पुढे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 26. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक आपण पाहतो इथे नक्कीच 3ऱ्या क्रमांकाचं. एव्हेसलो फुल टॉस होता, हलक्यातून मिड ऑफ मधून काढलाय बॉल सरळ लॉंग ऑफला.
पण ते आलेत लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ मध्ये पोहोचलेत. सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो, प्राप्त होईल सिंगल आणि या सिंगल सोबत धावफलक जाईल पुढे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 27, 27 धावा. धावफलकावरती तुम्ही पाहताय. 15 बॉल मध्ये 35 ची गरज. 15 चेंडू 35. यामुळे किरण जाधव हवेत खेळतायत चेंडू. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. यावेळेसचा चेंडू नक्कीच बॉल आहे. वेगवान चेंडू होता हा. चेंडू नक्कीच बॉल मैदानावरती निर्धाव आलाय. डॉट आलाय. 33 रन, 33 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 13 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 29 धावेंची आवश्यकता. या ओव्हर नंतर आपण सेमीचे ड्रॉ करणार आहोत. यावेळेसचा चेंडू स्लाइस केलाय. पॉइंटला फिल्डर. ओ चूक झाली, चूक झाली. कॅच सुटलाय. जे सुटल्यानंतर ना मैदानावरती फलंदाज किती घातक असतो हे अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. षटक संपलं. तिसऱ्या धावफलकावरती धाव आहेत ते 34. पुढच्या 12 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 28 धावा. सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. मॅच इज ऑन, द गेम इज ऑन. कुठे जाऊ नका, नजर राखून पहा कासरचा एक करंडक. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर होईल सेमीफायनलचे ड्रॉ. थँक्यू. येस, थँक्यू डीजे. तर नक्कीच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल 4 चिठ्ठ्या आहेत. बावधन, दिवड, म्हाळुंगे आणि चालू सामन्यातील विजेता. तर या ठिकाणी सेमीफायनलचे ड्रॉ होत आहेत. विनरची चिठ्ठी निघेल त्यांची सेकंड सेमीफायनल असेल याची नोंद घ्या. तर नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनलची अनाउन्समेंट नक्कीच या ठिकाणी होणार आहे. दरम्यानचा हा चेंडू सुंदर डॉट. तर पहिला सेमीफायनलचा सामना असणार आहे म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध माणुसकी वॉरियर्स दिवड आणि न्यू गोल्डन बावधन विरुद्ध चालू सामन्यातील विजेता अशी लढत नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमचे संघनायक लगेच टॉस साठी देखील यायचे. टॉस संपन्न होणार आहे. ओ यावेळेस किरण जाधव, यू ब्युटी, वॉट अ स्ट्रोक, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साउंड, इट्स हाय अप इन टू द स्काय, बिग हिट. थँक्यू. थांबा, टॉस साठी थांबा. म्हाळुंगे संघ, म्हाळुंगे. शुभम दादा दुसरं कोण येते का? करू दे यांना टॉस. टॉस साठी ओके. तर षटकारांना धावफलक आपण पाहतोय 40 अंकावरती पोहोचलेला आहे. तर चला म्हाळुंगे संघाचे संघनायक टॉस साठी या. या ठिकाणी टॉस करण्यासाठी आदरणीय माऊलीआबा केमसे आपणास विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. यावेळेस अजून एक विकेट आणि याही वेळेला बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर आलेला चौकार. मॅच आता खुली केली. 9 चेंडू 18 ची गरज गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघासाठी. धन्यवाद. या ठिकाणी आपण मान्यवरांना आमंत्रित करूयात. अतुल भाऊ भिंताडे, माऊली आबा केमसे यांचा आपण यापूर्वी देखील नामोल्लेख केलेला आहे. आबा आपण टॉस साठी या. अतुल भाऊ भिंताडे आपण टॉस साठी यायचे. पहिला बॉल डॉट आला ओमकार यांच्या ओव्हरचा. त्यानंतर एक षटकार, एक चौकार.
कैलास भाऊ बिनताडे आपण टॉस साठी यायचे. 9 चेंडू 18ची गरज. प्रमुख गोलंदाजावरती अटॅक होता. बॉल हवेमध्ये. त्याची टसा कॉल, परंतु करण पासून भरपूर दूर होता बॉल. प्रयत्न त्यानं चांगला केला. हवेमध्ये नक्कीच मधे चेंडू भरपूर मुवमेंट घेत होता. वाऱ्यामुळे नक्कीच चेंडूचा खरं तर जो फ्लो होता, जो वेग होता किंवा दिशा होती, सातत्यानं ती बदलत होती. त्यानंतर न मिळालेल्या त्या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. स्कोर कार्ड जाईल पुढे 46. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 16. 8 गेंदे 16 रनों की जरूरत. तर नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. आबा 1-2 मिनिटात फक्त. यावेळेस परत एकदा बिग हिट. किरण जाधव समोर. बॉल आउट ऑफ द पार्क. बिग 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 ब्लास्ट. षटकार. थँक्यू. 52 धावा धावफलकावरती आहे. 7 चेंडू 10ची गरज. या चेंडू नंतर पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ही ओव्हर झाल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. यावेळेस खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. मिड आपला झेल पकडलाय आणि या सामन्यामध्ये नक्कीच बॉल ट्विस्ट निर्माण होणार का, कारण मॅच आली 6 चेंडू 10 वरती. विकेट आलाय फलंदाज बाद. तर नक्कीच त्या ठिकाणी आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये पाहतोय. आदरणीय मौल्याबा केम्स आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक होतोय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. माणुसकी वरील दिवड संघाचे संघनायक सुमित राजिवडे, माळुंगे क्रिकेट क्लब संघाचे संघनायक करण सुतार. तर या ठिकाणी टॉस होतोय. नाना आकाशाकडून जमिनीकडे. टॉस का बॉस या कक्षातून न्यूज आलेले आहे. माळुंगे क्रिकेट क्लब टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी निवडली. तर माणुसकी वरील दिवड संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदरच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 18 धावा आल्या. एक षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा एक दुहेरी धाव, एक षटकार आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झाले. किरण आउट झालेत. परंतु किरण यांनी नेरे संघासाठी समीकरण आपण पाहतोय भरपूर सोपं केलेलं आहे. किरण जाधव 14 चेंडू 32 धावेंची खेळी करून ते बाद होताना पाहायला मिळाले. तर 6 चेंडू 10 धावेंची आवश्यकता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शंभू येतात शेवटच्या षटकासाठी. 6 बॉल 10 रोखायच्यात. समोर निखिल येळवंडे आहेत. 6 गेंदे 10 रनों की जरूरत. 6 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 52. 52 धावा. पहिलाच बॉल, पहिला चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती टाकलाय. पहिला चेंडू डॉट बॉलनं सुरुवात होते. 5 चेंडू आणि 10 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हाय व्होल्टेज ड्रामा जो नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आखरी 5 गेंदे शेष और मॅच जीतने के लिए 10 रनों की जरूरत. 5 चेंडू 10 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निखिल येळवंडे यावेळेसचा चेंडू लॉफ्ट करतायत एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत. एक धाव स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला गेलाय आणि तिथे योग्य एंडला थ्रो सिंगल मिळाली. धावफलकावरती धाव त्या 53. 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र कायम असावी. पाहूया
ती झेप कोण घेणार. 4 चेंडू 9ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आहेत सूरज जाधव. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतंय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हरच्या फिल्डरला एक्स्ट्रा कव्हर झोनकडे शिफ्ट केले. 4 चेंडू 9ची आवश्यकता असताना शंभू यावेळेसचा चेंडू जोर लावून टाकण्याचा प्रयत्न. हो इथे काय नॉट स्ट्रायकिंग एंडला मोठा चान्स होता, परंतु फ्लो मध्ये चेंडू स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, कारण निखिलच्या विकेटसाठी जायचं होतं शंभूला आणि त्यानंतर मिळालेली एक सिंगल. धावफलक एका धावेने पुढे जाते. 54 धावा. आखरी 3 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए 8 रन की जरूरत. 3 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. स्वतःचं अस्तित्व इथे नक्कीच आपण पाहतोय निर्माण करावं लागेल. कुणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही, त्यासाठी उन्हात उभं राहावं लागतं. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय प्रयत्न सोडू नका. स्वतःला इथे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कर्तबगारी दाखवावी लागेल. 3 चेंडू 8. 2 संघांची पडली गाठ. कोण लावेल कोणाची वाट. कासरसाई करंडकाचा मांडलाय हा थाट. ओ रिव्हर्स आणि हा रिव्हर्सचा फटका देईल 440 होल्डचा झटका. अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. 4 रन चौकार. 2 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. फिरली नाती कधीच माघारी हो चमके. 2 चेंडू आणि 4 धावा. काय सामना मैदानावरती रंगतोय. अखिल कासारांबोली विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. बसलेला प्रेक्षक वर्ग आता उठून उभा राहिलाय. उभे असणारे प्रेक्षक आता अंगठ्यावरती उभे राहत आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. कोण जिंकणार. 2 चेंडू 4. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. यावेळेस प्ले अँड मिस. या चेंडूवरती धाव प्राप्त झालेली आहे आणि इथे पैसे कुठला फलंदाज बाद असणार आहे. बॅटर पंच कळवतात निखिल येळवंडे हे आउट आहेत. ऑनफिल्ड पंचांनी कळवले कारण बॅटर क्रॉस झालेले नाहीयेत. तर मित्रांनो आता सामना आलाय. 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे याची नोंद घ्या. दरम्यान मित्रांनो या स्पर्धेला नक्कीच आपण पाहतोय प्रसिद्ध करणारे MG सिनेमॅटिकचे सर्व महेश भाऊ गडदे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. एक चेंडू 3 धावेंची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अवी जाधव दाखल होत आहेत. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या आपण वाजव्यात. मॅच आली. 1 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू रोखायच्या होत्या त्या 10 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये प्रेशर असताना गोलंदाजी मार्क वरती आला शंभू मळेकर. आता मॅच 1 बॉल 3. दोन्ही खेळाडूंना हिरो होण्याची संधी. स्ट्रायकिंग एंडला सूरज जाधव. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो नवीन बॅटर अवी जाधव आलेले आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती शंभू. 1 चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 ची गरज. हे समीकरण आपण पाहतो मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, फिल्डिंग मध्ये चेंजेस मैदानावरती आपण पाहतोय जे नक्कीच पाहायला मिळत आहेत. प्रेशर आहे. चला घाई करा टीम. विनंती आहे वेळ वाचवा. भरपूर वेळ खर्च होतोय. स्पीड अप करायचंय. वेळ वाचवायचा आहे. फिल्डिंग मध्ये ते बदल केले जात आहेत, चेंजेस केले जात आहेत. सूरज जाधव साठी आपण पाहतोय पॉइंटला आता क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 1 चेंडू 3 धावा. येस सर. तर पंच कळवतात 25 मिनिटांचा कालावधी आता पूर्ण झालाय. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू या एका चेंडूसाठी तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहा मित्रांनो वेळेला किती महत्व आहे. एक खेळाडू तुम्ही आता 30 सर्कलच्या आतमध्ये घेतल्यानंतर तो डिसएडव्हान्टेज होऊ शकतो. दरम्यान पाहूया काय घडेल. 1 चेंडू 3 ची गरज. लॉंग ऑफचा फिल्डर आता सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला आलाय.
59 धावा धावफलकावरती. एक बॉल 3 धावेंची गरज. शंभू मळेकरचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन हो विकेट कीपर आणि बॅकअपच्या दोन्ही फिल्डरला टाटा बाय बाय करत चाललाय सीमा पार. विजयी चौकार आलाय. बॅटची कडा घेतली आणि बॉल थेट लॉंग स्टॉप मध्ये गेला आणि या सामन्यामध्ये बाजी मारली. एक रोमहर्षक विजय गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे टीमचा. तर हार्ड लक अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब. परंतु मित्रांनो शंभू मळेकर साठी देखील जोरदार टाळ्या आपण वाजूयात. प्रेशर मध्ये काय गोलंदाजी त्याने देखील केली. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ अखेर विजयी पताका फडकवली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय. मॅन ऑफ द मॅच किरण जाधव 14 चेंडू 32 धावेंची खेळी. किरण जाधव प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी. या ठिकाणी आकाश भाऊ भोते यांच्या वतीनं किरण जाधव साठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. आणि आकाश भाऊंच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार 14 चेंडू 32 धावेंची खेळी किरण जाधव. तर चला मित्रांनो यानंतर न होणारा जो पुढील सामना आहे तो मैदानावरती आपण या ठिकाणी सुरू करतोय. म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध माणुसकी वॉरियर्स दिवड या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपण मैदानावरती या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला या ठिकाणी आपण पुढील मॅचला मैदानावरती सुरुवात करतोय. सामन्याला सुरुवात होईल आणि कमेंट्री बॉक्स मधून होईल थोडासा बदल. यानंतर पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील बाबळ भूषण सुमेश सोनवणे सर. आकाश भाऊ भोते यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित होतोय. तर आकाश भाऊंना विनंती आहे या ठिकाणी. ओके ग्राउंड्स मधलं विनंती आहे आपण कृपया फ्लड लाईट्स ऑन करायच्यात. आयोजन कमिटीकडून या सूचना आलेल्या आहेत. किरण जाधव साठी आकाश भाऊ भोते यांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस. किरण आपणही या सामनावीर पुरस्कार त्यासोबतच कॅश प्राइज. तर चला म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाला देखील विनंती आहे आपण या ठिकाणी सामन्याचं लगेच सुरुवात करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो